होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या साईबाबा मंदिर आणि गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका सीमाताई निगळ, उषाताई शेळके, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे आमचे नेते भाऊ निगळ, धीरजभाऊ शेळके, दिवानंद आप्पा काळे, योगेश भाऊ गांगुर्डे, आतिश भाऊ काळे, संगीताताई मांडवे, अमित मांडवे, रोहित फुले आणि थायरे, दिनेश काळे आणि प्रवीण काळे हे सगळे इच्छुक उमेदवार या प्रभागामध्ये शिवसेना पक्षाकडनं आज या ठिकाणी इच्छुक आहेत। आपण जर या प्रभागाची परिस्थिती आजची जर बघितली तर एवढा उत्साह या मतदारांमध्ये, नागरिकांमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये आहे। कारण या ठिकाणी आमच्या एकच नगरसेविका ज्या होत्या सीमाताई यांनी गेली मागील 5 वर्ष जे शिवसेनेच्या माध्यमातून एकट्या असताना सुद्धा ज्या पद्धतीने काम उभं केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या कामाची पावती म्हणून आज सगळे स्थानिक ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या सगळ्यांना आलेले आहेत। आणि मला खात्री आहे शिवसेना पश्चिम विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। त्यातील त्यात सातपूर जो काही हा आमचा परिसर आहे ही औद्योगिक वसाहत आहे, त्यामुळे या ठिकाणी कष्टकरी कामगारी, सगळे शेतकरी, सगळे हे सगळ्या स्तरावरचे इंडस्ट्रियलिस्ट असे वोटर्स या ठिकाणी मतदार राहतात। आणि या सगळ्यांनी मागील आजपर्यंतचा 92 सालापासून जर आपण बघितलं तर शिवसेनेवरती प्रचंड प्रेम या मतदारांचं आहे। कारण तेवढा विश्वास शिवसेनेच्या आजपर्यंत ज्या भागातून नागरिक लोकप्रतिनिधी निवडून गेलेले त्यांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। आणि मी अभिमानाने सांगतो, नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे आजपर्यंत जेवढे नगरसेवक निवडून येतात त्यामध्ये सर्वाधिक जास्त संख्या नगरसेवकांची ही सातपूरमधून असते। कारण शिवसेना हा सातपूर ही शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। या ठिकाणी मी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी बघून या ठिकाणी खात्री झालेली आहे की येणाऱ्या निवडणुकीत हे 4ही उमेदवार शिवसेनेचे हे भरघोस मताने निवडून येतील। त्यांचा आजचा हा जो काही आपण जल्लोष बघितला मतदारांचा, त्याच्यावरून आज हे सांगू शकतो येणाऱ्या काळामध्ये 15 तारखेला या ठिकाणी जे काही मतदान होणार आहे ते मतदान शिवसेनेला माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याचीच कामाची पावती म्हणून एवढं प्रेम या सगळे नागरिक या ठिकाणी उमेदवारांना देत आहेत। आपल्या माध्यमातून मी या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो।